प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर सीईटीच्या परीक्षेसाठी आपली स्मार्ट रिव्हिजन सिरीज सुरू आहे। याच्यामध्ये आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न बघतो आहोत। तर त्याचा आज 6वा भाग मी अपलोड करते आहे आणि चॅप्टर घेतला आहे थर्मोडायनेमिक्स। मग आता बघा, ज्या सगळ्या प्रोसेस आहे ह्या थर्मोडायनेमिक्स चॅप्टरचं हार्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। मग त्याच्यावर 5 मिनिटात कसे कसे प्रश्न विचारले जातात ते आपण बघू, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात कन्सेप्ट क्लिअर करून प्रश्नांची उत्तरं छान प्रकारे लिहिता येतील, कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे। मग आता बघा, पहिली प्रोसेस आयसोबारिक प्रोसेस। आयसो मीन्स सेम, बार म्हणजे प्रेशर। मग अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये पी कॉन्स्टंट राहतं, अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये पी कॉन्स्टंट राहतं आणि जे कॉन्स्टंट राहतं त्याचा चेंज हा नेहमी 0 असतो, हे लक्षात ठेवा। म्हणजे डेल्टा पी 0। मग आपल्याला माहितीये क्यू बरोबर, आता ऍक्च्युली डेल्टा यू प्लस डब्ल्यू हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स असतो आणि आयसोबारिक प्रोसेस मध्ये क्यू बरोबर दोन्ही पण असतं। डेल्टा यू बरोबर एनसीव्ही डीटी असतं आणि वर्क डन पी डेल्टा व्ही म्हणजे एनआर डेल्टा टी असतं आणि म्हणून क्यू दॅट इज इक्वल टू एनसीपी डीटी हा झाला हीट सप्लाइडचा फॉर्म्युला। मग याच्यावर प्रश्न काय काय विचारले जातात, तर आयसोबारिक प्रोसेस मध्ये काय असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं। तिन्ही व्हेरिएबल्स म्हणजे क्यू डेल्टा यू आणि डब्ल्यू हे नॉन झिरो असलेली प्रोसेस, नॉन झिरो असलेली प्रोसेस म्हणजे प्रत्येकाला किंमत आहे, कोणी झिरो नाही, अशी कोणती प्रोसेस, ती आयसोबारिक प्रोसेस। कळलं का याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात। आणि याचा जर पीव्ही डायग्राम विचारला तर या पद्धतीने पीव्ही डायग्राम येतो, हा त्याचा, याला हे ए बी याला आयसोबार असं म्हणतात, हे पी आणि ही व्ही हा याचा पीव्ही डायग्राम। समजली? 2 मिनिटात प्रोसेस एक्सप्लेन झाली। आयसोकोरिक, आयसो मीन्स सेम आणि कोर म्हणजे इनर पार्ट ऑफ द सिस्टीम। मग इनर पार्ट ऑफ द सिस्टीम त्याला व्हॉल्यूम असं म्हटलं जातं आणि ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो अशी प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस। आणि म्हणून डेल्टा व्ही बरोबर चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज इक्वल टू 0। मग आपल्याला माहितीये की डब्ल्यू बरोबर पी डेल्टा व्ही आणि पी डेल्टा व्ही जर 0 असेल तर वर्क डन 0 आणि म्हणून आयसोकोरिक प्रोसेस मध्ये वर्क डन नेहमी 0 असतं। मग वर्क डन जर 0 असेल तर क्यू बरोबर काय असणार आहे, डेल्टा यू, आणि डेल्टा यू चा फॉर्म्युला असतो एनसीव्ही डीटी। समजलं का? ही हीट सप्लाइडचा फॉर्म्युला झाला। हे झालं आयसोकोरिक प्रोसेसचं। त्याच्यानंतर याचा जर ग्राफ काढायचा झाला, पीव्ही डायग्राम जर काढायचा झाला तर अशी उभी रेषा ज्या प्रोसेसमध्ये असते तर तुम्हाला अशी डायग्राम दिली जाईल आणि हा कशाचा ग्राफ आहे, तर हा याच्यामध्ये व्ही कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही 0 आणि डेल्टा चेंज इन व्हॉल्यूम 0 म्हणून वर्क डन काय झालं 0। आणि हे काय आहे, तर ही आयसोकोरिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम आहे। समजलं? आयसोथर्मल, आयसो मीन्स सेम, थर्म मीन्स टेम्परेचर। तर जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन टेम्परेचर 0 असतं आणि इंटरनल एनर्जी डेल्टा यू दॅट इज इक्वल टू एनसीव्ही डीटी आणि म्हणून हे जर 0 असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी 0 येणार आहे आणि म्हणून क्यू बरोबर डब्ल्यू येणार आहे। समजलं का? क्यू बरोबर डब्ल्यू। मग क्यू बरोबर डब्ल्यू असलेली प्रोसेस कोणती, किंवा हीट सप्लाइड दॅट इज एक्झॅक्टली इक्वल टू वर्क डन दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज आयसोथर्मल प्रोसेस। याचा पीव्ही डायग्राम काढायचा झाला तर या पद्धतीने त्याचा पीव्ही डायग्राम काढायचा। ह्या नेचरला रेक्टँग्युलर हायपरबोला असं म्हणतात। आलं का लक्षात? मग आता बघा, आता याच्यामध्ये वर्क डनचा फॉर्म्युला वगैरे एवढ्या डीप मध्ये प्रश्न विचारला जात नाही, म्हणून इथपर्यंतच थांबायचं। ऍडियाबॅटिक प्रोसेस, अशी प्रोसेस की ही इतकी फास्ट घडते की ज्याच्यात हीट एंटर करायला सिस्टीमला वेळच मिळत नाही, म्हणजे हीट एक्सचेंज करायला वेळ मिळत नाही। क्यू बरोबर जर 0 टाकलं तर डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू। अत्यंत अत्यंत महत्वाचा आयएमपी प्रश्न आहे की डेल्टा चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज इक्वल टू वर्क डन ऑन दी सिस्टीम हे कोणत्या प्रोसेसमध्ये असतं, तर ऍडियाबॅटिक प्रोसेसमध्ये असतं। किंवा ऍडियाबॅटिक प्रोसेसचं इक्वेशन सांगा, डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू। व्हीआयएमपी क्वेश्चन इज धिस। मग आता बघा, इथं तुम्हाला ऍडियाबॅटिक प्रोसेसचा जर पीव्ही डायग्राम घ्यायचा झाला तर असा तो स्टीपर घ्यायचा की जेणेकरून याचा जो स्लोप आहे, म्हणजे अशा 2 फिगर काढल्या तर वरची ही नेहमी आयसोथर्मलची असते, खालची ही नेहमी ऍडियाबॅटिकची असते, लक्षात ठेवा। आणि याचा जो स्लोप आहे हा स्टीपर कर्व असतो याच्यापेक्षा, आणि याचा स्लोप हा नेहमी जास्त असतो। स्लोप ऑफ ऍडियाबॅटिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी स्लोप ऑफ आयसोथर्मल आणि तो किती टाइम्स ग्रेटर असतो, तर तो गॅमा टाइम्स ग्रेटर असतो। किती टाइम्स ग्रेटर असतो? गॅमा टाइम्स ग्रेटर असतो। याच्यावर पण प्रश्न आलेला आहे। आता सायक्लिक प्रोसेस,
तर सायक्लिक प्रोसेस या पद्धतीने ही इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर सेम असेल तर अशा प्रोसेसला काय म्हणतात, तर सायक्लिक प्रोसेस असं म्हणतात. आणि जेव्हा आपल्याला माहितीये चेंज इन इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे आणि ते डेल्टा यू ह्या केसमध्ये स्टेट फंक्शन असल्यामुळे 0 आहे आणि म्हणून क्यू बरोबर डब्ल्यू. मग आता प्रश्न काय तयार होतो, तर क्यू बरोबर डब्ल्यू असणारी प्रोसेस कोणती, तर दोन प्रोसेस आहे आयसोथर्मल आणि सायक्लिक. नीट लक्षात ठेवा, क्यू बरोबर डब्ल्यू वाल्या दोन प्रोसेस आहे आयसोथर्मल आणि सायक्लिक प्रोसेस. आयसोथर्मल अँड सायक्लिक प्रोसेस नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे जे आहे एरिया अंडर द कर्व दॅट गिव्स यू द वर्क डन इन 1 सायकल. आणि मग असं 25 सायकल मधलं वर्क डन तुम्हाला 50 सायकल मधलं वर्क डन काढायला येऊ शकतं. त्याच्यानंतर शेवटची प्रोसेस ही फ्री एक्सपान्शन. एक्सपान्शन इन व्हॅक्यूम बघा इथे लिहिते फ्री एक्सपान्शन. व्हॅक्यूम मधलं जे एक्सपान्शन असतं त्याला फ्री एक्सपान्शन असं म्हणायचं. आणि जसं इथं सगळे व्हेरिएबल्स नॉन झिरो कशात आहेत आयसोबारिक मध्ये, तसे सगळे व्हेरिएबल्स 0 असलेलं क्यू, त्याच्यानंतर डेल्टा यू आणि डब्ल्यू हे सगळे व्हेरिएबल्स ऑल आर क्यू इक्वल टू डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू दॅट इज इक्वल टू 0 असलेली प्रोसेस कोणती, फ्री एक्सपान्शन. ही कशी प्रोसेस आहे, इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. हा अनकंट्रोल चेंज आहे, आलं का लक्षात, आणि ज्याचा पीव्ही डायग्राम काढता येत नाही अशी प्रोसेस आहे फ्री एक्सपान्शन. बघा 5 मिनिटाच्या आत सगळ्या प्रोसेस एक्सप्लेन केल्या, त्याच्यावरचे प्रश्न पण मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता प्रश्न बघू बघा आपण. हा पहिला प्रश्न जो सीईटी 2022 आणि 2024 ला विचारलाय. इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस change in internal energy delta U, heat supplied Q and work done in the expansion W are all non-zero. Option A isothermal, B isobaric, C isocoric, D adiabatic. आता मी सांगितलं की सगळे व्हेरिएबल नॉन झिरो असणारी प्रोसेस कोणती, आयसोबारिक, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आला आयसोबारिक. आता हा प्रश्न सीईटी 2022, 2023 आणि 2024 ला आलाय. Which of the following graphs between pressure and volume correctly show isocoric process? बघा बरं ABCD या 4 डायग्राम बघा. आयसोकोरिक प्रोसेस वाली डायग्राम पीव्ही डायग्राम ही डी फिगर आहे, पण डी फिगर हा ए चा ऑप्शन आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं. हा प्रश्न सीईटी 2021 ला आयसोबारिक प्रोसेसवर विचारलाय. Which one of the following statement is wrong for an isobaric process? Option A, the pressure of the system remains constant. B, there is change in volume when work is done. C, temperature of the system remains constant. And D, energy exchanged is used to do work to change internal energy. आता बघा रॉंग स्टेटमेंट शोधायचे आयसोबारिक प्रोसेस मध्ये. मग आता सी स्टेटमेंट बघा बरं, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यात तर टेम्परेचर बदलतं या प्रोसेसमध्ये आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असणारी प्रोसेस ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, म्हणजे रॉंग स्टेटमेंट हे सी आहे, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. हा प्रश्न सीईटी 2022 आणि 2023 ला आलाय बघा. The thermodynamic process in which no work is done by the gas or on the gas is option A isothermal process, B adiabatic process, C isobaric process and D isocoric process. आता वर्क डन 0 असणारी प्रोसेस म्हणजे कोणती प्रोसेस असते, आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा, डी ऑप्शन, दॅट इज द करेक्ट ऑप्शन. आता हा प्रश्न सीईटी 2025 ला आलाय बघा. Heat supplied dq that is equal to increase in internal energy du is true for, म्हणजे थोडक्यात काय, वर्क डन 0 असणारी प्रोसेस. ऑप्शन ए आयसोथर्मल प्रोसेस, बी ॲडियाबॅटिक प्रोसेस, सी आयसोबारिक प्रोसेस अँड डी आयसोकोरिक प्रोसेस. आता वर्क डन 0 असणारी प्रोसेस कोणती प्रोसेस असते, आयसोकोरिक प्रोसेस, आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा, डी आला. समजलं. आता हा प्रश्न सीईटी 2023 ला आलाय बघा. Which one of the following PV diagram is correct for an isothermal process? आता फिगर 1, फिगर 2, फिगर 3 आणि फिगर 4 दिलेली आहे. तर आयसोथर्मल प्रोसेस वाली फिगर फर्स्ट आहे, पण फर्स्ट हा ऑप्शन कुणाचा दिलेला आहे,
तर सी फिगर म्हणजे फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा? सी आला. म्हणजे पीव्ही डायग्राम ह्या सगळ्या याच्या चांगल्या करणं गरजेचं आहे. तर करेक्ट ऑप्शन सी, जे आयसोथर्मल प्रोसेसची पीव्ही डायग्राम आहे. आता हा प्रश्न सीईटी 2022 आणि 2023 ला विचारलाय बघा. इन ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस देर इज ए नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग. Then the thermodynamic process is option A isothermal, B isobaric, C isocoric and D adiabatic. आता एक्सचेंज ऑफ हीट सिस्टीम आणि सराउंडिंग मधली 0 असणारी प्रोसेस ही ॲडियाबॅटिक प्रोसेस असते आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? तर डी ऑप्शन ॲडियाबॅटिक. आता हा प्रश्न सीईटी 2023 ला विचारलाय. द कर्व विच रिप्रेझेंट्स अन ॲडियाबॅटिक चेंज इज. आता फिगर 1, फिगर 2, फिगर 3 आणि फिगर 4 दिलेली आहे. त्यातली जी तिसरी फिगर आहे ही ॲडियाबॅटिक प्रोसेस दाखवते आहे किंवा ॲडियाबॅटिक चेंज दाखवते आहे आणि तिसरी फिगरवाला ऑप्शन सी आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. म्हणजे प्रत्येक प्रोसेसचा पीव्ही डायग्राम चांगला करणं गरजेचं आहे. हा प्रश्न सीईटी 2024 ला आलाय बघा. ए सायकल टायर बर्स्ट सडनली. दिस रिप्रेझेंट्स अँड ऑप्शन ए आयसोथर्मल प्रोसेस, बी आयसोबारिक प्रोसेस, सी आयसोकोरिक प्रोसेस अँड डी ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता फुगा फुटणं, टायर पंक्चर होणं ह्या ज्या प्रोसेस आहेत, ज्या फास्ट घडणाऱ्या प्रोसेस आहे, ह्या इतक्या फास्ट घडतात की सिस्टीमला हीट एक्सचेंज करायला वेळच मिळत नाही आणि म्हणून ए सायकल टायर बर्स्ट सडनली ही ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन डी आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता हा प्रश्न सीईटी 2024 ला आलाय बघा. द पीव्ही ग्राफ ऑफ एन आयडियल गॅस सायकल इज शोन. द ॲडियाबॅटिक प्रोसेस इज डिस्क्राइब्ड बाय द रिजन. आता ह्या ग्राफमध्ये आपल्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस कोणत्या याने दर्शवली जाते ती ओळखायची आहे. ऑप्शन ए एबी अँड बीसी, ऑप्शन बी एबी अँड सीडी, ऑप्शन सी एडी अँड बीसी अँड ऑप्शन डी बीसी अँड सीडी. आता आपल्याला दिसतंय एडी आणि बीसी हे दोन्ही कसे आहेत? तर ते ॲडियाबॅटिक प्रोसेसचे कर्व आहेत आणि म्हणून करेक्ट ऑप्शन आपला सी आहे, एडी आणि बीसी. हा प्रश्न सीईटी 2024 आणि 2025 ला आलाय बघा. ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम इज इक्वल टू वर्क डन ऑन द सिस्टीम. विच प्रोसेस डज द सिस्टीम अंडरगो. म्हणजे डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू असं असणारी प्रोसेस कोणती ते ओळखायचंय. ऑप्शन ए आयसोथर्मल, बी ॲडियाबॅटिक, सी आयसोकोरिक अँड डी आयसोबारिक. तर आता अशी कोणती प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये क्यू 0 आहे? तर अशी प्रोसेस असते ॲडियाबॅटिक आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? बी ॲडियाबॅटिक. हा प्रश्न सीईटी 2025 ला आलाय बघा. A system is compressed adiabatically, then its temperature, option A, increases, B decreases, C remains constant and D becomes 0. आता लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सिस्टीम कंप्रेस्ड होते तेव्हा तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते, कारण पुढचा प्रश्न इंटरनल एनर्जीवर विचारलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा सिस्टीम ॲडियाबॅटिकली एक्सपांड होते तेव्हा तेव्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा कमी होते आणि म्हणून जेव्हा सिस्टीम आपण ॲडियाबॅटिकली कंप्रेस्ड करतो त्याचं टेम्परेचर वाढतं, इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते. म्हणून करेक्ट ऑप्शन ए आहे, इन्क्रीजेस. हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय. द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस विल इन्क्रीज व्हेन इट. ऑप्शन ए expands adiabatically, B is compressed adiabatically, C expands isothermally and D is compressed isothermally. आता यातला ए आणि बी, ए आणि सी जागेवर कॅन्सल झाले कारण एक्सपांड झालं की टेम्परेचर कमी होतं. मग प्रश्न राहिला बी आणि डी चा. तर बी मध्ये कंप्रेस्ड ॲडियाबॅटिकली आहे आणि डी मध्ये इज कंप्रेस्ड आयसोथर्मली आहे. आता आयसोथर्मली म्हटल्यावर टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि इंटरनल एनर्जी फक्त टेम्परेचरवर डिपेंड असते, म्हणजे डी ऑप्शन सुद्धा कॅन्सल झाला
आणि जेव्हा आपण सिस्टीम कंप्रेस करतो ऍडियाबॅटिकली तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते आणि म्हणून करेक्ट ऑप्शन आहे बघा तुमचा बी इज कंप्रेस्ड ऍडियाबॅटिकली. आता हा प्रश्न सीईटी 2025 ला आलाय बघा. इन थर्मोडायनॅमिक प्रोसेस फॉर फ्री एक्सपान्शन आउट ऑफ द फॉलोइंग सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. ऑप्शन ए फ्री एक्सपान्शन आर ऍडियाबॅटिक एक्सपान्शन and there is no exchange of heat between the system and its environment. म्हणजेच थोडक्यात Q बरोबर 0. त्याच्यानंतर B there is a no work done on the system or by the system म्हणजे W बरोबर 0. C it is an instantaneous change and the system is not in thermodynamic equilibrium. आता हा पण सडन चेंज आहे आणि म्हणजे हे तिन्ही वाक्य करेक्ट आहेत. आपल्याला रॉंग शोधायचंय. मग डी ऑप्शन आहे बघा. A free expansion can be plotted on a PV diagram. तर ज्याचा पीव्ही डायग्राम काढता येत नाही अशी प्रोसेस कोणती आहे? फ्री एक्सपान्शन. म्हणून रॉंग स्टेटमेंट हे डी ऑप्शन आहे. हा प्रश्न सीईटी 2025 ला आलाय बघा. The slope of isothermal and adiabatic curves are related as gamma that is equal to Cp by Cv. Option A slope of isothermal curve that is equal to slope of adiabatic curve. B slope of isothermal curve that is equal to gamma times slope of adiabatic curve. C slope of adiabatic curve that is equal to gamma into slope of isothermal curve. And D slope of adiabatic curve that is equal to half into slope of isothermal curve. मग आता बघा ही आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि ही ऍडियाबॅटिक प्रोसेस आहे. आता याचं इक्वेशन ऑफ स्टेट असतं पीव्ही दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि याचं असतं पीव्ही रेस टू गामा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि म्हणून याचा जो स्लोप आहे तो डीपी बाय डीव्ही डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट डिवायडेड बाय डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट आणि याचा स्लोप मात्र येतो गामा टाइम्स डीपी बाय डीव्ही. आणि म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल की स्लोप ऑफ ऍडियाबॅटिक दॅट इज इक्वल टू गामा इंटू स्लोप ऑफ आयसोथर्मल. याची किंमत आयसोथर्मल हा जो आहे हा आयसोथर्मल प्रोसेसचा कर्व आहे. स्लोप ऑफ आयसोथर्मल समजलं. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. आता हाच प्रश्न थोडासा शब्द बदलून 1999 ला विचारलाय बघा. The ratio of slope of PV graph of a adiabatic and isothermal process is. दोन्हींचा भागाकार विचारलाय. स्लोप ऑफ adiabatic टू स्लोप ऑफ आयसोथर्मल. तर काय येईल उत्तर? गामा येईल. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? ए गामा. समजलं. कसं विचारलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता हा प्रश्न बघा सीईटी 2000 ला विचारलाय. A system after passing through different states return back to its original state. Option A cyclic process, B isothermal process, C isobaric process and D adiabatic process. तर बघा की सिस्टीम त्याच्या इनिशियल स्टेटला किंवा ओरिजिनल स्टेटला रिटर्न येते त्या प्रोसेसला आपण सायक्लिक प्रोसेस असं म्हणतो. आणि सगळ्या हीट इंजिनचं जे वर्किंग चालतं ते सायक्लिक प्रोसेसवर चालतं. त्याच्यावर पण तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. आणि म्हणून इथं करेक्ट ऑप्शन ए आहे सायक्लिक प्रोसेस. आता सगळ्या प्रोसेसला एकत्र करणारा हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय बघा. An ideal gas undergoes 4 different processes from the same initial state as shown in the PV diagram. 4 processes are adiabatic, isothermal, isobaric, isochoric. The process 1, 2, 3, 4 respectively are. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता पहिली प्रोसेस दिसते तुम्हाला आयसोकोरिक आहे. सगळ्या बघत बसायचं नाही. आयसोकोरिक वाला जो ऑप्शन आहे पहिली प्रोसेस आयसोकोरिक वाला ऑप्शन एकच आहे आणि तो सी आहे. आणि म्हणून अनुक्रमे आयसोकोरिक, ऍडियाबॅटिक, बघा ही पहिली आयसोकोरिक, ऍडियाबॅटिक, आयसोथर्मल, आयसोबारिक अशा ह्या 4 प्रोसेस आहे. समजलं का? आणि याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्क डन कोणत्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त घडतं? तर एरिया अंडर दी कर्व ज्या प्रोसेसचा जास्त. आता इथं सगळ्यात जास्त एरिया कोणत्या प्रोसेसच्या खाली आलेला आहे? आयसोबारिकच्या. आणि म्हणून
हा आयसोबारिक आहे. तर वर्क डन सगळ्यात जास्त कोणत्या प्रोसेसमध्ये घडेल तर ते आयसोबारिक मध्ये घडेल. समजलं का? हा आयसोथर्मलचा कर्व आहे, हा ऍडियाबॅटिकचा आहे आणि हा आयसोकोरिकचा आहे. आता याच्यात जर क्रमांक तुम्हाला उलटे दिले, इकडून विचारलं तर त्या क्रमाने यायचं. फरक काय पडतोय? तर बघा, तर आजच्या या भागामध्ये मी सगळ्या प्रोसेस कव्हर केलेल्या आहे आणि त्याच्यावरचे आलेले प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे अगदी 10-15 मिनिटात तुम्हाला याच्यावरचं कसाही प्रश्न येऊ द्या, सहजासहजी उत्तर लिहिता येईल असा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच कमी वेळात अभ्यास करायला तुम्हाला ही स्मार्ट रिव्हिजन निश्चित उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.